संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडलेत। आपल्या मुलाच्या वाढदिवशी त्यांनी तलवारीने केक कापला आणि त्यावरून विरोधकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पाहूयात। शिंदे गटाचे बुलढाण्यातले आमदार संजय गायकवाड यावेळी तलवारीने केक भरवल्यामुळे चर्चेत आहेत। आमदार महाशयांच्या चिरंजीवांचा वाढदिवस होता। कटिंग आधी केक उंचावून दाखवला गेला। 1.5-2 फुटाच्या केकवर धर्मवीरांचा छावा आणि संघर्ष योद्धा असे वजनदार शब्द कोरण्यात आले। केक कापण्याआधी सूत्रसंचालकाने तलवारीच्या धारी इतकाच धारदार शेर टाकला। आता मंचावर तलवारीची एंट्री होणार असल्यामुळे आमदार गायकवाडांनी दोन्हीकडच्या समर्थकांना बाजूला केलं। चिरंजीवांच्या वाढदिवसाला तलवार मात्र गायकवाडांनी स्वतःच दाखवली आणि समर्थकांनी त्यावर हर हर महादेवच्या घोषणा दिल्या। वाढदिवस चिरंजीवाचा असला तरी केक तलवारीने कापण्याची आणि तलवारीनंच भरवण्याची मोहीम स्वतः गायकवाडांनीच हाती घेतली। आधी मुलगा, पत्नी, त्यानंतर एका खास लगबीत सलग 5 समर्थकांना गायकवाडांनी तलवारीनंच केक भरवला। या दरम्यान गायकवाडांनी तलवारीचं पातं जराही न हलू दिल्यामुळे केकचा कण देखील खाली पडला नाही। वास्तविक हेच काप सुरीने केले असते तर 6 जणांना केक भरवण्यासाठी गायकवाडांना 6 वेळा केक कापण्याची मेहनत करावी लागली असती। मात्र आपल्या तलवारबाजीतून गायकवाडांनी केक कापण्याचं शास्त्र, तलवार हाताळण्याचं तंत्र आणि स्वतःसह समर्थकांच्या वेळेचं नियोजन अशी त्रिसूत्री नव्यानं महाराष्ट्राला घालून दिली बघा। मात्र विरोधकांच्या मते शस्त्रानं केक कापणं गुन्हा असून ही सत्तेची मस्ती आहे। सामान्य व्यक्तीनं असं कृत्य केल्यास त्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होतो, पण स्वतः आमदार गायकवाड यात कोणताही गुन्हा झाल्याचं मानत नाहीत। खरं म्हणजे तलवारीने केक कापणे हा गुन्हा आहे। या संदर्भातले अनेक गुन्हे अशा प्रकरणांमध्ये महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातही दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनाही आमची विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये एकतर सगळीकडे जर या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होत असतील तर त्यांनी त्यांच्या आमदारांवरही गुन्हा दाखल केला पाहिजे, नाहीतर मग एका आमदारासाठी कायदा बदलला पाहिजे। त्या काळामध्ये सोनियाजी असतील, आता प्रधानमंत्री असतील का मुख्यमंत्री असतील, अनेक जण त्यांना एक मर्दांगीचं प्रतीक म्हणून तलवार भेट देतात आणि मग ते जनतेला अशी उभारून दाखवतात। याचा अर्थ ती तलवार त्यांनी जनतेला कापायला काढली का बाहेर, त्यांना मारायला काढली का बाहेर, असा त्याचा अर्थ होत नाही। मग आता पोलीस ग्राउंडच्या मध्ये ज्यावेळेला 26 जानेवारीची परेड होते त्याला DYSP तलवार दाखवत त्याची परेड करतो, तो त्याची परेड करतो, त्याची ती प्रथा आहे। याचा अर्थ तर तिथल्या पब्लिकला काय धमकायला तो तलवार दाखवतोय का? मग असं जर तुम्ही कराल तर मग उद्या तुम्ही ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा गेम तुम्हाला बंद करावा लागेल, ऑलिम्पिकमध्ये आर्चरीचा गेम तुम्हाला बंद करावा लागेल, रायफलचा तुम्हाला गेम बंद करावा लागेल, पिस्टलचा तुम्हाला गेम बंद करावा लागेल। समोरच्या व्यक्तीचा हेतू त्याच्याबद्दलचा काय आहे? आता त्यांच्यावर बोलण्यासाठी आमचे शब्दच आता त्या ठिकाणी थिजलेले आहेत। किती वेळा करावं, काय करावं, परंतु मला वाटतं प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी करणं ते मला वाटतं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना शोभा देणारं नाही आहे। आणि त्याच्यामुळं मला वाटतं, मला काय त्यांना सांगण्याचा अधिकार नाही, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टी लोकांना आवडत नसतात, काळजी घेतलं तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी चांगलं राहील। घरगुती कार्यक्रमामध्ये असं एखादी घटना झाली तर एवढं त्याचं बाऊ करण्याची काही गरज नाही। हा त्यांना समज देऊ, बाबा ठीक आहे दुसऱ्या टायमाला असं करू नकोस, परंतु याचा तलवारीने केक कापला अरे त्याच्या मुलाला तो केक भरतो, बायकोला भरवतोय आणि घरगुती कार्यक्रमामध्ये मी समर्थन करतोय असला भाग नाही,
परंतु एका उत्साहाच्या भरात होऊन जातं. पण त्याला एवढ्या लगे राज्य पातळीवर तर त्याचा गावगाव करणं मला वाटतं योग्य नाही आहे. आणि मला वाटतं त्याला आता त्याची जाणीवसुद्धा झालेली आहे. या तलवारबाजी आधी संजय गायकवाड वाघाच्या दातानं चर्चेत आले होते. एकीकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ब्रिटनहून शिवरायांनी वापरलेली वाघनखं परत आणण्याबद्दल बोलत होते. त्याच वेळी आपल्या गळ्यातील वाघाचा दात हा आपण स्वतः 1987ला वाघाची शिकार करून मिळवल्याचं गायकवाड बोलून गेले. याचा परिणाम उलटा झाला. वनमंत्री मुनगंटीवारांचंच खातं गायकवाडांकडच्या वाघाच्या दातामागे लागलं. मात्र कालांतराने सूत्रांच्या माहितीनं वनविभागाचा एक रिपोर्ट आला. त्यात गायकवाडांच्या गळ्यातला वाघाचा दात हा प्लास्टिकचा असल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे 1987 सालच्या वाघाच्या शिकारीचं काय झालं हे आजही गुपितच आहे. पण तुर्तास यावेळी केक कापताना वापरलेली तलवार खरी होती याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये. त्यामुळे कोणत्याही खात्याला त्यावर पुन्हा रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले जाणार नाहीत अशी अपेक्षा करायला हरकत नाही. सामान्य लोक जर का तलवारीने केक कापत असतील, बरेच जे मुलं आहेत ते सुद्धा केक कापतात, त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. मग तुम्ही सरकारकडे मागणी करणार का अशा पद्धतीने की गुन्हा दाखल करू नये? माझं असं स्पष्ट मत आहे पोलिसांना आहे की अशा प्रकारे गुन्हा होऊ शकत नाही. मग असे झाले तर पोलिसांवर पण गुन्हे दाखल होतील, सभेमध्ये तलवार दाखवणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल होतील. आणि असे ज्या ठिकाणी पोलीस गुन्हे दाखल करतील, माझं त्या नागरिकांना पण आव्हान आहे की आपण असा गुन्हा हायकोर्टामध्ये 482च्या कलमा अंतर्गत आपण क्रॅश करावा आणि शासनाने अशा लोकांना तंबी द्यावी की असे गुन्हे यापुढे व्हायला नको. गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.